नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे वाळलेल्या बोरांचं आळण ते कसं करायचं। त्यासाठी मी एक बाउलभर हे वाळलेले बोरं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी ते आतून आता कीड वगैरे आहे का तर पाहून स्वच्छ करून घेणार आहे। पूर्ण अशी पाहून घ्यायची आतमध्ये कीड आहे नाही असं आपल्याला दिसते, कीड असली तर पूर्ण आतून स्वच्छ असे पाहून घ्यायचे। सगळेच पाहून घेणार आहे मी हे सगळे बोरं आता आतमधून स्वच्छ करून पाहून घेतलेले आहे। बोरं स्वच्छ करून घेत होती तोपर्यंत मी इकडे गॅसवर या बाउलनी एक बाउल पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ते पाणी आता गरम होऊन राहिलेलं आहे। पाण्याला उकळी येत आहे, त्यात आता मी 2 चमचे गुळाचा बारीक कूट टाकणार आहे। आज हे करताना मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे, कारण की हे आळण माझी आई वर्षातून 2दा करायची। एकदा म्हणजे वटसावित्रीचा उपास राहायचा त्या दिवशी आणि आखाडीच्या दिवशी, आखाडी एकादशी राहते ना त्या दिवशी नेहमी करायची, दरवर्षी करायची। त्यामुळे मला आज माझ्या आईची खूप 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 आठवण येत आहे। पाण्याला छान उकळी येऊन राहिली, आता त्याच्यात आपण हे जे बोरं निवडून घेतले होते ते सोडून द्यायचे आहे त्याच्यामध्ये। इकडे छान हे उकळत आहे तोपर्यंत आपल्याला ही आलूची खडी आहे ही भिजवून घ्यायची। आलूची खडी म्हणजे आपण आलू चिप्स करतो जे पाण्यात टाकतो आणि पाणी फेकून दिल्यानंतर खाली जो पांढरं उठते ना त्याला आलूची खडी म्हणतात। याने आळण्याला घट्टपणा येतो। आता मी हे पाणी टाकून भिजवून घेणार आहे। मस्त उकळी आली आहे, आता टाकणार आहे मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 लाल मिरची आणि आपण जे मगाशी ती खडी म्हटलं होतं मी तुम्हाला, खडी भिजवून घेतली आहे ती टाकणार आहे आता, भिजवलेली खडी याच्यामध्ये। आणि हे आपल्याला छान 10 मिनिटं असं उकळू द्यायचं आहे। तयार आहे आपलं वाळलेल्या बोराचं आळण तयार। आता पूर्वीचे लोक याला आळण म्हणायचे, आताचे मुलं याला सूप म्हणतात। फरक फक्त तेवढाच आहे, करण्याची पद्धत तीच आहे। आता आज माझी एकादशी आहे, मी गरम गरम हे सूप छान पिणार आहे, आळण पिणार आहे। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला भेटतील। धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल।